ठिकाणी फास देखील आणलेले आहे प्रतिकात्मक आणि आरोपीला फाशी द्या अशी मागणी या ठिकाणी आंदोलकांकडून केली जाते। जोरदार घोषणाबाजी या संदर्भामध्ये केली जाते। पोलिसांनी आतापर्यंत 6 वेळा या आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर दुसरी दृश्य आहेत ती सकाळची दृश्य आहेत। या ठिकाणी पालकांचा मोठा जमाव आलेला आणि या ठिकाणी पालकांचा जमाव जो आहे या शाळा परिसरामध्ये आलेला आणि या ठिकाणी त्या शाळेच्या संस्थापकावरती आणि त्याचबरोबर शाळेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, आमच्याबरोबर बोलावा अशी मागणी जी आहे ती पालकांकडून केली जात होती। आणि मात्र या ठिकाणी मुख्याध्यापक असतील किंवा 2 व्यवस्थापक असतील किंवा कर्मचारी असतील त्यांना या ठिकाणी सस्पेंड करण्यात आलेलं। मात्र सस्पेंड करून या ठिकाणी तरी देखील शाळा प्रशासनाने आमच्याकडे बोलावं अशी मागणी जी आहे ते या ठिकाणी करत होते। मात्र पालकांना संबंधित कोणी बोलण्यासाठी येत नव्हतं शाळा प्रशासन, त्यामुळे संतप्त पालकांनी या ठिकाणी तर थेट आपण रेल्वे स्थानकावर जाऊयात। आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्या सोबत आहेत। गिरीश, आपण पाहतो की गेल्या 6 तासापासून हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। वारंवार समजूत काढून सुद्धा आंदोलक इथून हटण्यास तयार नाहीत। आंदोलकांचं नेमकं काय म्हणणं आहे, पोलिसांनी नेमका काय संवाद त्यांच्याशी साधलेला आहे? नक्कीच देखील आपण पाहतोय या ठिकाणी आता गर्दी झालेली आहे आणि गेल्या 6 ते 7 तासांपासून ही गर्दी अशीच कायम आहे। या ठिकाणी लाठीचार्ज सुद्धा करण्यात आला, सौम्य लाठीचार्ज, पण तरी देखील जी जनता आहे ती या ठिकाणाहून हटली नाही। फाशी द्या आरोपींना अशी प्रमुख मागणी घेऊन या ठिकाणी उतरलेले आहेत। आणि हा ट्रॅक आहे बघा, हा बदलापूर पासून CSMT कडे जाणारा आणि CSMT कडून कर्जतच्या दिशेने जाणारा हा ट्रॅक आहे। आणि या ट्रॅकवर ही सगळी जी जनता आहे ती आता येऊन उभी ठेपलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्स्फूर्त अशा प्रतिक्रिया सुद्धा त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतात। एक रोष आहे त्यांच्यामध्ये की आम्हाला न्याय मिळत नाही, आम्हाला योजना नको आहेत, पण आमच्या आया बहिणींना सुरक्षा द्या अशी मागणी प्रशासनाकडे पोलिसांकडे करताना हे सगळे युवक तरुण पाहायला मिळतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलाही चेहरा या आंदोलनाला नाही आहे, त्यामुळे प्रशासनापुढे एक फार मोठं आव्हान उभं टाकलंय की या गर्दीला नेमकं कंट्रोल करायचं तरी कसं, समजवायचं कसं, कारण गर्दी रेल्वे ट्रॅक सोडण्यापासून कुठेही मागे पुढे पाहत नाहीये। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठी गर्दी या ट्रॅकवर झालेली आहे। स्टेशनच्या बाहेर सुद्धा आपण पाहिलं की सर्व दुकानं बंद करण्यात आलेली आहे आणि सगळ्या ऑटो रिक्षा चालक संघटना सुद्धा आहेत त्या या संपामध्ये सहभागी झालेल्या आहेत। तरुण आहेत या ठिकाणी, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। गेल्या 6 तासापासून आंदोलनाचा हत्यार उपसलेलं आहे, मागण्या काय आहेत आणि पुढे काय करणार? जो आरोपी आहे त्या आरोपीला पब्लिकमध्ये सोडा, नाहीतर त्याला आत्ताच्या आता फाशी द्या, एवढीच मागणी आमची आहे। जे आमच्या आया बहिणी आहेत, जी आमची छोटी मुलगी आहे, जी माझी देखील मुलगी आहे, त्या मुलीवरती अत्याचार झालाय, नराधमाने विचार केला नाहीये। ही गुन्हे जर आता जर या ठिकाणी थांबले नाही तर मला वाटतं भविष्यामध्ये प्रत्येक घरामध्ये ही असुरक्षितता जाणवेल। म्हणून आमची मागणी आहे की हा कुठलाही चेहरा न घेता, आम्ही राजकीय विचार न करता हा आपल्या कुटुंबाचा विचार केलेला आहे आम्ही, आणि भूमिका आमची ठोस आहे। पाऊल काय असणार? अशाच पद्धतीने इथे ट्रॅकवर बसणार? सदर घटना जेव्हा घडली, ही घटना गुन्हा रजिस्टर व्हायला 12 तास लागले। असा गुन्हा रजिस्टर 12 तास लागले पाहिजे का? तुम्ही मला सांगा, किती चुकीचा विषय। जेव्हा सामान्य माणसाने हा प्रश्न उचलला तेव्हा या सगळ्यांना जाग आली, तेव्हा राजकारणी पुढे स्टेटमेंट देतात। जी वेळ तुमच्यावर आली त्याला जबाबदार कोणाला मान? ही जबाबदारी त्या नरदमाला पहिला आणा, मग आम्ही जबाबदारी सांगू। पहिला आम्हाला त्या नरदमाला फाशी द्यायची आहे, कारण आम्हाला राजकारण नकोय, आम्हाला राजकारण नकोय, आम्हाला त्या माणूस पाहिजे ज्याने हा त्रास दिलाय। माझी लाडकी बहीण योजना काही कामाची नाहीये, योजना आहे ती फक्त संरक्षण बहिणीची। म्हणून मला तरी वाटतं की पहिला माझी बहीण सुरक्षित झाली पाहिजे या महाराष्ट्रामध्ये, नंतर आपण पुढचे नियोजन बघू आणि आयोजन बघू। नक्कीच पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं? आम्हाला फक्त एकच पाऊल करा की त्याला इथं आणा आणि इथला त्यांच्यासमोर त्यांना जर जमत नसेल तर ही पूर्ण पब्लिक आहे, त्याला सोडणार नाही जनता इथे नाही। जोपर्यंत आजच्या आज त्याला फाशी डिक्लेअर होत नाही, जोपर्यंत त्याला फाशी डिक्लेअर होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे होणार नाही। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांनी येऊन सांगावं की त्याला फाशी जाहीर केली तेव्हा हे आंदोलन बंद होईल। तोपर्यंत आपण त्यांच्याशी बातचीत करणार। ताई, काय म्हणाल, काय भूमिका काय? मैं कहती हूँ कि घर में आहोत, पालक आणि नागरिक या ठिकाणी संतप्त आहेत। पोलिसांकडून बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे, मात्र तरी देखील नागरिकांचा संताप कमी होताना दिसत नाहीये। बॅरिकेडिंग तोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी नागरिकांकडून केला जातोय। बदलापूरमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण सध्या पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा सौम्य लाठीमाराला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। बदलापूरकर नागरिक रस्त्यावर उतरून आपला संताप या ठिकाणी व्यक्त करतायत। बदलापूरमध्ये 4 वर्षाच्या 2 चिमुकलींवर अत्यंत निर्घृणपणे या ठिकाणी अत्याचार करण्यात आलेला आहे, लैंगिक अत्याचार करण्यात आलाय। त्याच पार्श्वभूमीवर बदलापूरकर नागरिक रेल्वे रुळावर रस्त्यावर आता उतरलेला आहे। नराधमाला फाशी द्या अशी मागणी या आंदोलकांकडून केली जाते। एका शाळेतील कर्मचाऱ्यानं या 2 चिमुकल्यांवर अत्याचार केलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता बदलापूरमध्ये हा तीव्र संताप आपण पाहू शकतोय। या ठिकाणी पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडण्यात आलेल्या आहेत, मात्र
बदलापूरकर नागरिक यांचा संताप किती तीव्र आहे हे या दृश्यांमधून आपण पाहू शकतोय. पोलिसांवरच या नळकांड्या पुन्हा एकदा आंदोलकांकडून फेकण्यात आलेल्या आहेत. तर बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये पोलिसांवर अशा प्रकारे दगडफेकीचा प्रकार देखील पाहायला मिळाला. गेल्या 6 तासांपासून रेल्वे स्थानकामध्ये आंदोलक सुरू आहेत आणि आंदोलक अत्यंत संतप्त आहेत. या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी यावं, लाडकी बहीण योजना नको, महिला सुरक्षा आम्हाला द्या अशी मागणी या आंदोलकांकडून केली जाते. तर बदलापूर घटनेचे अपडेट्स तुम्ही TV9 मराठीवर बघता आहात. गेल्या 6 तासांपासून बदलापूर रेल्वे स्थानक हे जाम आहे. प्रवासी रेल्वे रुळांवर उतरलेले आहेत. पोलीस लाठीचार्जच्या प्रयत्नात असताना उत्तर म्हणून आता दगडफेक सुद्धा करण्यात आली. अर्थातच नागरिकांचा संताप हा शिगेला पोहोचलेला आहे. तात्काळ फाशीच्या शिक्षेची मागणी ही नागरिकांकडून केली जाते. संतापजनक घटना बदलापुरातली. एका शाळेमध्ये 2 चिमुकल्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाला. अर्थातच आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असलं तरी सुद्धा तातडीनं कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी पालकांची मागणी आहे. ही 2 दृश्य आपण बघतोय. रेल्वे स्थानकात नागरिकांचा संताप. गेल्या 6 तासांपासून रेल रोको, तर दुसरीकडे संबंधित शाळेची तोडफोड सुद्धा जमावानं केलेली आहे. पालक हे आक्रमक झालेले आहेत. नक्कीच. तर ही दोन्ही दृश्य गेल्या 6 तासांपासून बदलापूर रेल्वे स्थानकावर हा चक्का जाम आपण पाहू शकतोय. रेल्वे रुळावर उतरून बदलापूरकर नागरिकांनी आपला तीव्र संताप व्यक्त केलेला आहे. हातामध्ये प्रतिकात्मक फास त्यांनी घेतलेला आहे आणि नराधमाला फाशी द्या, भरचौकामध्ये फाशी द्या अशी मागणी त्यांच्याकडून सातत्यानं करण्यात येते. तर दुसरीकडे पोलिसांकडून या आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांकडून सौम्य लाठीमार देखील करण्यात आलेला आहे. मात्र पोलिसांवर काही प्रमाणामध्ये दगडफेकीचा प्रकार देखील पाहायला मिळाला. मात्र पोलिसांकडून सातत्यानं या आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन केलं जाते. रेल्वे सेवा सुरळीत करा अशी मागणी पोलिसांकडून केली जाते. मात्र आंदोलक संतप्त आहेत. कुठल्याही ऐकण्याच्या मनस्थितीत हे आंदोलक दिसत नाहीये. काही वेळापूर्वी पोलिसांनी या आंदोलकांची समजूत काढण्याचा देखील प्रयत्न केला होता. त्यावेळी आंदोलकांना समजावण्यात आलं की तुमचं शिष्टमंडळ हे संबंधित पदाधिकाऱ्यांकडे, संबंधित लोकप्रतिनिधींकडे आम्ही घेऊन जाऊ, त्याची जबाबदारी ही पोलिसांची असेल. मात्र आक्रमक असणारे आंदोलक हे मागे हटायला तयार नाहीयेत. त्याच्यामुळे रेल्वे रुळावर चक्काजाम आंदोलन गेल्या 6 तासांपासून सुरू आहे. बदलापुरातलं वातावरण आपण बघतो आहोत की सकाळपासून हे चिघळत जातं आहे. एक प्रतिकात्मक फास सुद्धा आंदोलकांनी हातात घेतलेला आहे. विशेषतः लाडकी बहीण या योजनेवरून आता सरकारवर टीका करायला सुद्धा विरोधकांनी आणि त्यासोबतच नागरिकांनी सुद्धा सुरुवात केलेली आहे. लाडकी बहीण योजना नको, मात्र आमच्या बहिणी सुरक्षित ठेवा अशी मागणी आंदोलकांकडून केली जाते. तर चिमुकलीवर अत्याचार, सरकार आता ऍक्शन मोडवर आलंय. वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT स्थापन करण्यात आली आहे. बदलापूर पूर्वेतील पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आलेली आहे. इतकंच नाही तर गुन्हा दाखल करण्यासाठी हलगर्जीपणा केल्याचा आरोप पोलिसांवर करण्यात आला. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडून बदलापुरातील लैंगिक अत्याचार प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे. बाल हक्क आयोग एक तपास पथक बदलापूरला पाठवणार आहे. तर शिक्षण विभागाकडूनही आदर्श शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर सरकार आता ऍक्शन मोडवर आलंय. शाळा प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. तर पोलिसांकडून संस्थाचालक आणि शिक्षकांची देखील या प्रकरणात चौकशी सुरू करण्यात आली आहे. सांगली कोल्हापूर दौरा रद्द करत नीलम गोरे या देखील आता बदलापूरकडे रवाना झाल्या. तर नीलम गोरे या पीडित कुटुंबियांची देखील भेट घेणार असल्याचं समजत आहे. तर बदलापूरमध्ये 2 चिमुकलींवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडलेला आहे. अत्यंत संतापजनक आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला किंबहुना माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना. या संदर्भात एका आरोपीला ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे. या प्रकरणामध्ये सरकार देखील आता ऍक्शन मोडवर आलं आहे. SIT स्थापनेची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. मात्र असं असताना विरोधक मात्र आक्रमक बनलेले आहेत. या संपूर्ण प्रकारावरून सरकारच्या महत्वाकांक्षी अशा लाडकी बहीण योजनेला टार्गेट केलं जात आहे. विरोधकांकडून लाडकी बहीण नको तर महिलांना सुरक्षित ठेवा अशी मागणी आता केली जाते. ही 2 दृश्य आपण बघतो आहोत. दुपारी 1 वाजताचं एक दृश्य आहे ज्यावेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. सुरुवातीला पोलिसांकडून सौम्य लाठीचार्जचा प्रयत्न झाला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून आंदोलकांनी सुद्धा रुळांवरचेच दगड उचलत पोलिसांच्या दिशेने ते भडकावले आणि पोलिसांवर काहीशी दगडफेक सुरू केली.
बदलापूर पूर्वेतील आदर्श या शाळेत 3.5 वर्षांच्या 2 मुलींवर लैंगिक अत्याचार. लघुशंकेसाठी जाताना शाळेच्या शिपायाकडून चिमुकलींवर लैंगिक अत्याचार. 12 ऑगस्टला एका मुलीसोबत दुष्कृत्य तर 13 तारखेला आणखी एका चिमुकलीवर अत्याचार. शाळेत जायला तयार नसल्यानं वैद्यकीय तपासणी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर.